शांतपणे पण कामं होऊ शकतात. ते तुमच्या आधी आलेत आणि लांबून आलेत, त्यामुळे तुम्ही थोडा वेळ थांबा. अहो तितका वेळ नाही हो मॅडम. साहेबांचा महत्वाचा निरोप घेऊन आलोय. कदम साहेबांना तुम्हाला भेटायचं एकदम अर्जंट. या तुम्ही. हो मॅडम. महागात पडणार आहे ह्यांना. या बसा. बोला, काय काम काढलं? मॅडम तुमच्या कृपेनेच आमच्या गावात कम्प्युटर लॅब सुरू झाली आणि त्याच उद्घाटनाचं निमंत्रण देण्यासाठी आलो आहोत मॅडम. अपॉइंटमेंट देताय का मी निघू? विचारून सांगते सर. बोल. हां मॅम, ते विचारतात अपॉइंटमेंट कधीची मिळेल. त्याला थांबायला सांग. काय झालं? मी साहेबांना काय सांगू? तुम्हाला थोडा वेळ थांबायला सांगितलं मॅडम. हाय दिशा, व्हॉट अ प्रेझेंट सरप्राईज. तू इथे काय करतेस? काय नाही, जस्ट फॉर फन आउटिंग. वाव, ग्रेट. आणि आमच्या कंपनीचं एक कॅम्पेन पण आहे. सॉरी तुझ्या एंगेजमेंटला येता नाही आलं. ऍक्च्युली मी US ला होते. बाय द वे, द किर्लोस्करची सून होणार आहेस राईट? हाऊ फॅसिनेटिंग यार. आणि कोण आहे सोबत? फियांसे आहे का? ही इज देअर. यार चान्स आहे तर भेटायलाच पाहिजे. आलेच आम्ही. हाय जीजू. कॉंग्रॅच्युलेशन जीजू. मी नेहा, दिशाची कॉलेज फ्रेंड. आय एम सो सॉरी तुमच्या एंगेजमेंटला मला येता नाही आलं. बट लुक ॲट यू. वाव, दिशाची चॉईस खरंच खूप परफेक्ट आहे. शी इज सो लकी. आणि मी ऐकलं यावर्षीचं ग्लोबल अवॉर्ड पण तुम्हाला मिळालाय राईट? सी यू आर राईट, बट द थिंग इज की अरे थांब ना. अगं कळतंय का तुला? तुझ्या मैत्रिणीचं लग्न किर्लोस्कर एम्पायरच्या मालकाशी होणार आहे. लकी आहे तुझी मैत्रीण, लकी. जीजू, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी आणि माझा नवरा सोशल मीडियावर तुम्हाला फॉलो पण करतो. थँक्यू सो मच. यू आर ट्रूली इन्स्पिरेशन फॉर अस. एक सेल्फी घेऊयात का प्लीज? नेहा, प्लीज आमचा एक फोटो काढतो. व्हाय नॉट, माय प्लेजर. अरे उभे राहा, उभे राहा. एकदम. अरे काय फोटो काढतोय ना, एक मिनिट थांब. लाजराय माझा भाऊ बिचारा. काढतो काढतो थांब. झालं? इकडे ते. दिशाचा होणारा नवरा मी नाही, प्रीतम आहे, माझा धाकटा भाऊ. हाय. इकडे सॉरी. जाऊ बरा. प्लीज स्माइल. या. ओके, थँक्यू. बाय. मी हिला ड्रॉप करून येतो. Yes, please. चांगलं सुरू होतं, चांगलं सुरू होतं. चलो, सी यू. काय ग, इतका इमॅच्युअर मुलगा बघितलास? मला वाटलं होतं आदित्य किर्लोस्कर सोबत लग्न ठरलंय तुझं. चॉईस चुकली दिशा तुझी. चल बाय, पुन्हा भेटू. शाळेतल्या एका वरिष्ठ शिक्षकाकडून उद्घाटन करून घ्या. शिक्षण थांबायला नको. अजून काही लागलं तर हक्कानी सांगा. मी वेळ काढून मुलांना भेटून जाईन. ठीक आहे मॅडम, धन्यवाद. येतो मॅडम, धन्यवाद. येतो सर.
आत पाठव त्याला. ठीक आहे मॅडम. सर तुम्हाला आत मॅडमनी बोलवले. बसायला सांगितलं मी. मग कदम साहेबांची मीटिंग कधी फिक्स करायची मॅडम? अहिल्या देवींना वेळ नाहीये सांग. या तुम्ही. अहिल्या मॅडम, फक्त एकच मीटिंग. आणि कदम साहेबांना नाही म्हटलेलं आवडत नाही बरं का. पण अहिल्या देवीला कळतं ना कोणाला नाही म्हणायचं, कुणाला हो म्हणायचं. या आता. साहेबांची पोच खूप लांबपर्यंत आहे. तुमच्या बेडरूम मध्ये बुके पाठवलाय तुमची सिक्युरिटी तोडून. साहेबांचे 200 करोड अडकलेत ह्या प्रोजेक्ट मध्ये. तुम्ही जे दत्तक घेतले ना गाव, तिथल्या गावकऱ्यांना गाव मोकळं करून दुसरीकडे जायला सांगायचं. बस, फक्त एवढंच. सो सिंपल. त्यांचं पुनर्वसन करू आम्ही. कशाला उगाच ईशाची परीक्षा घेताय? तुम्हाला या म्हणून सांगितलंय. या मॅडम, तुम्ही बिझनेसवाली माणसं, तुम्ही बिझनेसच करा आणि आमच्या साहेबांना पॉलिटिक्स करून द्या. कशाला उगाच फाटक्यात पाय घालताय? बरं ते जाऊ दे. उद्या दुपारी 3ची मीटिंग फिक्स करतो. येतो. 1 मिनिट. तीन वेळा सांगितलं या आता. नशीबवान आहेस. अहिल्या देवी एकदाच सांगते. कदमला जाऊन सांग वेळ नाहीये माझ्याकडे. हे सगळं महागात पडणार आहे तुम्हाला. मॅडम, ओ मॅडम, जागते राहो. हा, येईल आता आपलं हॉटेल येईल. ऑन द वेज तर आहे आपण अजून. यार थोडं फास्ट चला ना, अजून आपलं डिनर पण बाकी आहे. आय एम हंग्री नाउ. आणि छी डस्ट असं होतंय. कधी एकदाच शावर घेते आणि छान एसी ऑन करून झोपून जाते. प्लीज फास्ट चला. दादा, हा पुढचं लेफ्ट साइड. ओके. हा. बोला, काय हवंय? ते 1 किलो तांदूळ आणि 1 किलो साखर द्या. हे हॉटेल आहे हे, इथे रूम्स मिळतात. अहो मग त्याच द्या ना. प्रीतम किर्लोस्कर नावाने रूम बुक नसेल बघा. सॉरी सर, या नावाने कुठलंच बुकिंग नाही आहे आमच्याकडे. काय? बरं मग आदित्य किर्लोस्कर नावाने असेल किंवा एक काम करा, फक्त किर्लोस्कर शोधा. सगळं पाहिलंय, बुकिंग नाही आहे सर. प्रीतम, तूच बुकिंग केलं होतंस ना ऑनलाईन? हो, मीच केलं होतं. पण ते पेमेंटच्या वेळेला पेमेंट पेंडिंग आलं होतं. So, मला वाटलं झालं असेल बुक यार. अरे यार प्रीतम, व्हॉट यू मीन बाय झालं असेल? तू कन्फर्म नव्हतं केलंस का नीट? एक मिनिट थांबा. सर सॉरी, आमच्याकडून थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं. तुम्ही प्लीज आत्ता बुक करू शकता का? सॉरी सर, नाही बुक करता येणार. सर्व रूम्स ऑलरेडी फुल आहेत.
अहो तुम्ही चेक तर करा ना ऍटलीस्ट. सर मी सगळं बघितलंय, सगळ्या रूम्स ऑलरेडी बुक आहेत आणि एकही रूम शिल्लक नाहीये. अरे यार प्रीतम, एक काम पण धड होत नाही ना तुझ्याकडून. बेसिक रूम बुकिंग करायचं होतं, त्यात पण सगळी गडबड. मला शावर घ्यायचं होतं, एसी मध्ये जाऊन झोपायचं होतं. रिझर्व रूम असतील ना त्यातली एक द्या. नाहीये सर. सर हे बघा, एक रात्रीचा प्रश्न आहे, प्लीज काहीतरी बघा ना. तुमच्याकडे ते डॉर्मेटरी वगैरे असेल तेही चालेल, आम्ही ऍडजस्ट करू. मी एका मोठ्या फॅमिलीला दिली आहे, त्यांनीच कसं तरी ऍडजस्ट केलंय तिथे. दादा सोडे सगळं, चल वाखरवाडीला निघू. ये. एक 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 मिनिट, तुम्ही वाकरवाडी म्हणालात काय? हो का? साहेब तुमच्यासोबत फॅमिली आहे, असं इतक्या रात्रीचं तिकडे जाऊ नका प्लीज. डेंजर रस्ता आहे तो, रेग्युलर तिथे खून दरोडे पडतात. सर आम्ही त्यासाठीच इथे आलो. आज रात्री स्टे करून उद्या सकाळी निघायचा प्लॅन होता, आणि इथे आजूबाजूला दुसरं कुठलंच हॉटेल नाही. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. सॉरी सर, मला करता आलं असतं पण माझा नाईलाज आहे. ए वेट, एक मिनिट. मला जास्त पैसे हवेत का? हा, डबल अमाऊंट देतो, पण पटकन 2 रूम आम्हाला रिकामे करून द्या. टाइमपास जरा बंद करा प्लीज. मॅडम तसं काही असं तर मी तुम्हाला रूम दिली नसती का? सांगा बरं. प्रीतम एक मिनिट ऐका ना दादा. आता तुम्हीच म्हणलात ना की आम्हाला पुढे जाता येणार नाही. आता आम्ही समजे एवढा लांबचा प्रवास करून इथपर्यंत आलो आहोत, आम्हाला बी माघारी जाता येणार नाही. तुम्ही बघा ना, इथंच काहीतरी व्यवस्था करून द्या ना आमची प्लीज. तुम्ही असं समजा की आम्ही समजा ना तुमच्या घरचीच माणसं आहोत. बघा ना काहीतरी. बरं असं म्हणताय, पाठीमागच्या बाजूला एक जागा आहे, ती जरा पाहून घ्या. रात्रभर तुमची तिथे सोय होऊ शकते, बघा पटलं तर. चालेल, दाखवा पटदिशी. तुम्ही जागा बघून घ्या, मी सामान काढतो गाडीचं. जागा दाखवतो ना? ठीक आहे, हीच ती जागा. हीच ती जागा साहेब. ही जागा आहे. इथे आम्ही राहायचंय का? आर यू आउट ऑफ युअर माइंड? इथे राहणार आहे आम्ही? जे आहे ते एवढंच आहे, काय पैसे वगैरे देऊ नका, राहा इथे. एका रात्रीचा तर प्रश्न आहे ना मॅडम. पैसे द्यायचा संबंध काय? आम्ही इथे राहायचा संबंध आहे. राहायची जागा ही. दादा अरे रूम कुठे आहे? असतो काय सिरियसली विचारतोय मी. प्रीतम सर किती रूम? काय आदित्य, इनफ. हे पास झाला तुमचं मस्करी वगैरे टाइमपास. आपल्याला काहीतरी आहे ना लवकरात लवकर अरेंजमेंट करावी लागेल. हे आपण असं इथे नाही राहू शकत. मी नाही राहू शकत इथे. एक मिनिट, तू जे म्हणतेस ते मला कळतंय आणि सगळ्यांचंच म्हणणं मला पटतंय, पण काय? आदित्य लुक ॲट मी. मला आत्ताच ब्रीथ इन करायला प्रॉब्लेम होतोय आणि आपण रात्रभर इथे राहणार आहे. नाही यार, मी काय विचार केलेला यार. मस्त लक्झरियस रूम मध्ये जाईन, छान शावर घेईन, मस्त एसी लावून माझ्या बेडवर रेस्ट करेन आणि आता इथे काय होतंय? आपण इथे राहतोय. दादा बघता ना तुम्ही, प्लीज काहीतरी व्यवस्थित असं एखादी रूम असेल तरी चालेल प्लीज. नाही साहेब, एवढी एकच जागा मी तुम्हाला देऊ शकतो, बघा जमत असेल तर. जमल. जमल काय जमल? हा, तू राहणारच का इथे? ओ शिट, मी तर विसरले. तू तर राहू शकतेस या घाणेरड्या जागेत. एक मिनिट दिशा मॅडम, मी फक्त एकटीच नाही राहणार आहे इथं. आपण समजे इथं राहायचं आहे आणि हे समजा मी आवडते ना. पारू ऐक ना, हे आपलं घर नाही आहे ना पारू. इट्स कॉम्प्लिकेटेड. दादा मी काय म्हणतो, आपण निघूया. पुढे एखादं हॉटेल असेल ना, तिकडे बघूया व्यवस्था होते का. येस सर. साहेब ह्या परिसरातलं हे एकमेव हॉटेल आहे आणि मी तुम्हाला सांगितलं ना की इथून पुढे जाणं धोकादायक आहे म्हणून. ओके, नो इश्यूज. थँक्यू सो मच तुम्ही दाखवल्याबद्दल. आम्ही आमची व्यवस्था बघतो. ओके चालेल, तुमची मर्जी. येस थँक्यू. प्रीतम तू एक काम कर, ह्या बॅग्स गाडीत ठेवून ये आणि मी चेक. आदित्य सर एक मिनिट. कशा पायी हट्ट करताय तुम्ही?
अहो, ते दादा सांगतायत ना की पुढे एक बी हॉटेल नाही, पुढे धोका आहे तर ऐका ना त्यांचं. पारू पण या जागेत कसं काय? थांबा ना, मी म्हणलं ना मी सगळं आवरते. दादा एखादा झाडू असं तर देता का? हा देतो. आणा पट्टीशी. जा. यार किती घाणेरडा स्मेल येतो इथे. यार या डर्टी प्लेस मध्ये ना मी नाही राहू शकत. मी काम करते, मी कार मध्ये जाते आणि मस्त एसी ऑन करून झोपून जाते. ओके तुम्ही राहा सगळे इथे. दिशा मॅडम, दिशा मॅडम. हे, ती बैलगाडी आहे आपली तिकडे. गाईचा रन पिली. ओके दिशा. प्रीतम सर, आदित्य सर, तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा ये बाजूला बसा, मला आवरू द्या. कुठे? इथं बसा. इथे? वय. ओके. हा जा प्रीतम नक्की? सर. वय नक्की. इथं बसा. हा बस करतो तुला. काय लावलं? बरं मुलांचा काही फोन? आदित्यशी बोलणं झालंय माझं. ते पोचतायत हॉटेलवर. अहिल्या, आज ऑफिसमध्ये त्या कदमचा PA आला होता म्हणे, म्हणजे आत्ताच मोहनने सांगितलं मला. सॉरी वहिनी, दादाच्या कानावर घालणं महत्वाचं वाटलं म्हणून. अहिल्या, काय हवं या माणसाला? म्हणजे हा का मागे का लागलाय आपल्या? मी लक्ष घालू का त्यात? नको, मी घेईन सांभाळ. 5 वर्षापूर्वी आपल्या कंपनीने एक गाव दत्तक घेतलं होतं. त्यावेळी तिथे दुष्काळ होता आणि गेली 5 वर्ष आपली कंपनी तिथे काम करते. आणि आत्ता कुठे ते गाव स्वतःच्या पायावर उभं राहतंय. तिथल्या महिलांनी छोटे छोटे उद्योग उभे केलेत, शेती सुधारतेय, तिथल्या पुरुषांच्या हाताला काम मिळालंय. एकूण काय तर तिथली घडी आता बसतेय. आणि या कदमला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी त्या गावाची जागा हवी. काहीतरी पार्टनरशिप मध्ये रिफायनरी टाकणारे म्हणे. आणि माझ्या परवानगीशिवाय तिथला कुठलाही गावकरी आपली जमीन विकणार नाही, म्हणून हा सगळा खटाटोप. पण मी त्या गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्या गावकऱ्यांची जबाबदारी घेण्याचं वचन दिलंय मी. आणि माझा जीव गेला ना तरी अहिल्या देवी तिचं वचन नाही मोडणार. पण वहिनी, आपण पोलिसांना कळवायचं का? शेवटी त्याने तुम्हाला धमकीच दिली. नाही मोहन, या असल्या तसल्या धमक्यांना भीक नाही घालणार अहिल्या. त्याच्या धमकीला घाबरून जर आपण काही केलं तर त्याची हिंमत बळावेल. मला बघायचंय तो कोणत्या थराला जातो आणि त्याचा योग्य तो बंदोबस्त आपण करूच. पण तोपर्यंत आपण जरा सावधता बाळगली पाहिजे. देवा, गणी, गणी जागेवर हलू नको, नाही तर धडपडशील इकडं तिकडं. वय वय पारू, हा तू पण जागेवरच थांब, मी आलो. वय वय.